मनपा समाज कल्याण विभागाच्या हलगर्जीपणाचा दिव्यांगांना फटका। नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळत नाहीये। प्रहार दिव्यांग संघटनेच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार व पदाधिकाऱ्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना जाब विचारलाय। दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्यात येतात, पण अर्ज केल्यानंतर ही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात। विशेषतः अंध, अपंग, मतिमंद व कर्णबधीर बांधवांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात। अर्ज सापडत नाही, पुन्हा अर्ज करा अशा कारणांनी लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप संघटनेने केलाय। योजना क्रमांक 2 अंतर्गत वर्षभरापूर्वी अर्ज केलेल्या दिव्यांगाच्या फाईल्स अद्याप निकाली निघालेल्या नाहीत। समाज कल्याण विभागाच्या या हलगर्जीपणाविरोधात संघटनेने दिव्यांग अधिकार कायदा 2016च्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित केलाय। प्रलंबित प्रकरणे 15 दिवसात निकाली न काढल्यास शेकडो दिव्यांग समाज कल्याण विभाग ठिय्या मांडतील असा इशारा संघटनेने दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। मी कधी महापालिकेच्या तुम्हाला चुका आणून दिले डीडी मागताय ना, आम्ही सगळेजण तुम्हाला डीडी भरून देतो, आम्हाला 1 लाख रुपये देऊ नका। मी कधी तुमचा सगळ्यांचा भ्रष्टाचार बाहेर आणला तर त्याच्यासाठी मी काय करणार? तर तुम्ही म्हणता ना आता अपंगाची फक्त अपंगांवर तुम्हाला अन्याय करायचा आहे ना, तुम्ही करा अन्याय अपंगांवर, पण कधी मी आता मग तुम्हाला तुमचा भ्रष्टाचार दाखवला तुमच्या ऑफिसचा पुराव्या सहित, त्याला काय करणार तुम्ही? नोकऱ्या सोडणार का तुम्ही? तुमच्या सगळ्यांच्या नाही सोडणार, कसं सोडणार? सोडणार का नोकऱ्या? पगार लेट झाला तर बाकीचा काय गोष्ट वेगळी काय? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, उत्तर सर, फक्त मी शांत आहे। आणि पण कोऑपरेटिव्ह करत आलो आणि मी खत्री मॅडमच्या समोर आणणार सगळं भ्रष्टाचार समाज कल्याण पासून तर इथपर्यंत जेवढा भ्रष्टाचार केलेला आहे यांनी सगळ्यांनी, सगळ्या भ्रष्टाचार समोर आणणार आहे मी खत्री मॅडम समोर। मी त्यांच्याकडनं मीटिंग पुरावा आहे आमच्याकडे, पुरावा आहे। कोणाची पेन्शन चालू आहे, कोणाची नाही, कोणाची कशी आली, कोणाची पेन्शन आली, हे सर्व आहे ते बी माहिती। हो, आता आम्हाला 2-3 महिन्याने दिले तर लगेच तुम्ही नाही दिले पण नाही ना अजून, तेच सांगू। बरं 6 महिने आता पेंडिंग आहे व्हेरिफिकेशन साठी। 4 वर्षापासून पेन्शन चालू आहे त्याला, त्यांचा डीडी पुढे झाला मग सांगा बरं त्यांचं व्हेरिफिकेशन लोक माहिती मामासाहेब पाटे माझ्या, मामासाहेब पाटे माझ्या, मी कधी आलो केलं असतं ना मला काय वाटलं नसतं। पण तुम्ही लोकांवर अन्याय करताय, संघटनेच्या लोकांवर अन्याय करताय लोक, आणि बाकीचे जे आहे ना त्यांच्यावर अन्याय नाही, त्यांचं चालू आहे। सगळं माहिती आहे मला, सगळं माहिती। तुम्हाला महापालिकेची लिस्ट दाखवा तुम्ही, UID कार्डची माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे। म्हणजे अपंग नाही ना, त्यांनी बोगस पैसे देऊन चालू आहे आता। हो, आमच्यावर ज्यांना पैसे मिळाले पहिल्या लॉट मध्ये त्यांचे पेन्शन आता चालू आहे। नावासहित पाठ आहे माझ्या, नावासहित पाठ आहे, सांगू मी समाजात गेलं ना तुमच्या नोकऱ्या जातील। बोला तुम्ही बोला, आता आम्हाला न्यूज लावायची। आता तुमचं काही कसा घोळ चालतो ना ते पुन्हा पहिले म्हणजे पूर्वी 1 लाख रुपयाचा लाभ घेतलेला आहे, बरोबर। त्यानंतर 6 वर्ष झालेला आहे, काही 5 वर्ष झालेले, बरोबर। त्यानंतर काय केलं, वर्ष अर्ज टाकलेला आहे। त्याच्यातल्या काही लोकांनी आमचं व्हेरिफिकेशन, आमचा व्यवसाय बंद पडलेला आहे असा अर्ज तुम्हाला दिलेला आहे, पण त्या अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। काही दिव्यांगांनी काय केलं, त्याच्यानंतर काही पेन्शनचा अर्ज भरलेला 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष झाल्यानंतर, बरोबर। ते अर्ज तुम्ही निकाली काढले, कोणते का यांना 1 लाख रुपयाचा तुम्ही निधी घेतलेला आहे पहिले, बरोबर। पण जो मध्ये अर्ज दिलेला आहे कोणी दिव्यांग असेल त्यांनी व्यवसायासाठी कर्ज घेतलं काय असेल ते, बरोबर, पण त्यांनी मध्ये परत अर्ज दिला त्यासाठी का आमचा व्यवसाय बंद असल्याचा व्हेरीफाय करून आम्हाला परत पेन्शन लाभ देण्यात यावा। त्याच्यानंतर त्यांनी अर्ज टाकलेला आहे, तो अर्ज तुम्ही डायरेक्ट निकाली काढण्यासाठी आता प्रत्येकाला आज फोन केला का तुम्ही 1 लाख रुपयाचा निधी घेतलेला आहे। आणि तुम्ही असं काम करताय, तुम्ही म्हणता का पंचनामा व्हायचा आहे, व्हेरिफिकेशन व्हायच्या आधी तुम्ही अकाउंटवर तुम्ही पैसे टाकता, चूक तुम्ही करता, आणि परत म्हणताय का पंचनामा करायचा अजून तुम्ही परत डीडी करा, असं का?
तुम्ही केले फोन तुम्ही म्हणता असं तुम्ही सगळ्यांना बोलतो आणि आमचे एक राऊंड झाले होते ना, एक राऊंड झाला होते ना, एक राऊंडला जाऊन काही काहींना ते 1-1.5 वर्षापासून पेन्शन एक दीड नाही 3-3 वर्ष झाले पेन्शन चालू आहे काही जणांना. आता पुढे गेले तुमचे आता आमचे झाले तर तुम्हाला आता तुम्हाला जाणार. त्यांचं ऐका ना रुपेश त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे काही झाले काहीच नाही झालेलं आहे. आमचा अर्ज आहे तुमच्याकडे रुपेश व्हेरिफिकेशन करा जो आमचा तुम्हाला प्रकरण देतो या बा, ऐकून घ्या. आमचं आहे ना नाही, काही 2 मिनिटं थांबा. मी तुम्हाला हे यादी देतो 40 जणांची तुम्ही म्हणताना 40 जणांनी 1-1 लाख रुपये घेतलेले त्यातले तुम्हाला किती जणांची मी यादी देतो का त्या लोकांना बिना पंचनामा काय काय जणांना पैसे व्हेरिफिकेशन पैसे दिले काय करायचं मग मी सांगतो बोल ना सोडणार का नोकऱ्या तुम्ही नोकऱ्या सोडणार का ऑन साहेब सोडणार का तुम्ही नोकऱ्या काय उत्तर बोलू हा बोला तुम्ही तुमचं काय सोडणार का धोरण नोकऱ्या दाखवा. तुम्ही तुम्ही आता आले, तुम्हाला वर्ष झालं तर किंवा 6 अहो तुम्ही तुमच्याकडे अर्ज दिले ना आमचं थांब ना एक मिनिट धंदे जे तुमचे घेतले होते ना तो आमचा धंदा ऍक्च्युली बंद आहे तुम्ही परत व्हेरिफिकेशन करा. माझं म्हणणं काय ते तुम्ही आम्हाला अर्ज दिला तो व्हेरिफिकेशन अहो एखादा अपंग फाशी मरून घेईल ना तुम्ही असं पहिलेच ते अपंगाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. तुम्ही अजून त्याला त्रास देताय. पुरावा पाहिजे ना तुम्हाला एक मिनिट थांब घरी थांब तुम्ही पंचनामे झाले ना म्हणजे ते व्हेरिफिकेशन झाले म्हणजे तुम्ही ते पूर्ण केले हा अर्ज महापालिका खाली केलाय मग तुम्ही पैसे कसं टाकता मग तुम्ही पैसे टाकले कसं काय मग व्हेरिफिकेशन झाली आयुक्तांची सही झाली मला सांगा मग पैसे